तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आज अहिल्याबाई होळकर शिवतीर्थ कुंड. या कुंडाला अहिल्याबाई होळकर असं नाव का देण्यात आलं? कारण त्यांनी या कुंडाचा परत जीर्णोद्धार केला. त्यामुळं आता या कुंडाचा इतिहास जर सांगायचा झाला तर इथे इथे घृष्णा नावाची त्यांची शिवभक्त होती घृष्णा नावाची. त्यांनी 108 रोज 108 शिवपिंड तयार करून या समोर दिसणाऱ्या कुंडामध्ये वाहिले आणि त्याची रोज पूजा अर्चा केली आणि रोज ते तसे वाहिले. असं करत करत भगवान श्री शिव यांना त्यांच्या तपस्येची दखल घ्यावी लागली आणि इथे ते त्यांच्यावर प्रसन्न झाले. इथे या मागे दिसणाऱ्या कुंडामध्ये ते प्रसन्न झाले आणि इथे त्यांना दर्शन दिले आणि इथे थोडे दिवस शिवशंकरांनी वास्तव्य केलं. त्यामुळे या जागेला अनन्य असं साधारण महत्त्व आलेलं आहे. आणि तसं पाहिलं तर इथे बाकी तीर्थ पण दिसत आहे. हे जे माझ्या मागे जे कुंडामध्ये मंदिरं दिसत आहे, हे एवढे तीर्थ इथं आहेत. म्हणजे काशी विश्वेश्वर इथे असलेलं कुंड, त्यामध्ये नदीमध्ये आपण जे स्नान करतो त्याला जेवढं पुण्य लाभतं तेवढंच पुण्य या कुंडामध्ये स्नान केल्यावर लाभतं, अशी आख्यायिका आहे. आणि त्यांनी जे घृष्णा नावाच्या भक्तिनीने त्यांची जी भक्ती केली त्याच्या बदल्यामध्ये त्यांना वरदान म्हणून त्यांचा मेलेला मुलगा जिवंत केला, अशी या ठिकाणची आख्यायिका आहे. आणि बघू शकता चारही बाजूला असं दगडी बांधकाम आहे. याचं जीर्णोद्धार एकदम चांगल्या प्रकारे झाला होता, त्यामुळे हे आज एकदम चांगल्या स्थितीत आहे. एवढे सगळे शिवलिंग इथं मागे बघतोय आपण मंदिरामध्ये जेवढे शिवलिंग आहेत तेवढे सगळे इथे आहेत. त्याचं आपण दर्शन घेऊन त्या दर्शनाचा लाभ घेऊ शकतो. आणि ते संध्याकाळी हे जे सिस्टम बघताय कुंडामध्ये, ते संध्याकाळी कारंजाचा कार्यक्रम असतो. ते अजून सुरू आहे का नाही माहीत नाही, पण अशी सिस्टम दिसते. आणि तरी जर तुम्हाला या जागेबद्दल अजून काही माहिती असली तर सांगा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. आणि मी प्रशांत काकडे यूट्यूबवर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काही माहिती असल्यास कमेंट करा. अजून माहिती सांगायची झाल्यास चारही बाजूला या ठिकाणी दरवाजे पण दिलेले, म्हणजे जास्त गर्दी होता कामा नये भाविकांची. श्रावण सोमवाराच्या वेळी या ठिकाणी अति जास्त गर्दी असते आणि या कुंडामध्ये स्नान करायला त्यांना खूप गर्दी असते. या कुंडामध्ये स्नान करायचं त्यावेळी पुण्य हे भाविक प्राप्त करतात. आणि दरवेळी आपण येतो वेरूळला तर हे कुंड काहीसं असं म्हणजे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा जात नाही, किंवा पर्यटकांनासुद्धा हे दाखवले जात नाही. तर मी बऱ्याच लोकांना विनंती करतो, जर तुम्ही नेहमी येत असाल किंवा घृष्णेश्वराचं दर्शन करत असाल तर या कुंडात जेव्हा तुम्ही थोडंसं पाणी असं अंगावरून शिंपडून घेतलं किंवा थोडीशी आंघोळ केल्यासारखं केलं आणि नंतर